कुडाळ शहरातील भाजी विक्रेता शिवा नायक यांनी गळफास घेत आत्महत्या केली नसून त्याचा खून झाल्याचे येथील पोलिसांनी केलेल्या तपासात पुढे आलं. अनैतिक संबंधांमध्ये बाधा ठरत असल्याने पत्नी सुनंदा उर्फ सोनाली शिवा नायक हिने प्रियकर सीताराम राठोड व त्याचे नातेवाईक अजित चव्हाण व अधिक चव्हाण यांच्या मदतीने खून करून आत्महत्येचा बनावर असल्याची कबुली दिल्याचे येथील पोलिसांनी सांगितलं. पोलिसांनी या प्रकरणी पत्नी सुनंदाला अटक केली आहे. त्यानंतर तिला गुरुवारी दिनांक 16 रोजी पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली होती. यातील अन्य तिघे संशयित पसार आहेत. पोलिसांनी सांगितले की सुनंदाने 25 डिसेंबर 2024ला मोबाईलवर केलेल्या संभाषणावरून हे प्रकरण उघडकीस आलं. शिवा नायकच्या आत्महत्येची घटना 26 डिसेंबर 2024 रोजी उघडकीस आली होती. मात्र त्यांच्या कुटुंबियाने ही आत्महत्या नसून घातपात झाल्याचा संशय व्यक्त करत चौकशीची मागणी केली होती. त्यानुसार पोलिसांनी अधिक तपास करत आत्महत्येमागचे गूढ उकलले आहे. याबाबत पोलिसांनी दिलेली अधिक माहिती अशी की शिवा व सुनंदा यांचा विवाह 10 वर्षांपूर्वी झाला होता. त्यांना 3 मुले आहेत. त्यापैकी 10 वर्षांची मुलगी कणकवली येथे राहते तर 2 मुले ही कुडाळ येथे त्यांच्यासोबत आहेत. दरम्यान 26 डिसेंबरच्या पहाटे सुनंदा हिने शिवाच्या नातेवाईकांसह येथील पोलिसांना शिवाने साडीच्या साह्याने आत्महत्या केल्याची माहिती दिली होती. त्याला मी स्वतः उतरविले असे तिने पोलिसांना तपासावेळी सांगितले. मात्र त्यावेळी पोलिसांना संशय आला कारण शिवा शरीराने धडधाकट होता आणि मृत्यू झाल्यानंतर त्याचे शरीर गळफासावरून उतरवणे एका स्त्रीला शक्य नव्हते. मात्र पोलिसांनी चौकशी न करता मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात दिला. शिवा याचा भाऊ अशोक नायक यांनी 4 जानेवारीला शिवाचा घातपात झाल्याचा संशय व्यक्त करून अर्ज देत चौकशीची मागणी केली. या अर्जात शिवाची पत्नी सुनंदाचे सीताराम राठोड नामक व्यक्तीसोबत प्रेमसंबंध असून या प्रकरणाच्या घटनेची माहिती दिली. त्यानुसार पोलिसांनी तपास करायला सुरुवात केली. स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने सुनंदाची चौकशी केली. त्यानंतर तिला सोडण्यात आले होते. ती सासर विजापूर येथील काळगी दांडा येथे गेली होती. तपासात पोलिसांना काही मोबाईलवरील कॉल रेकॉर्डही सापडले. या प्रकरणामध्ये सुनंदाचा कॉल रेकॉर्ड व्हायरल झाला होता. या कॉल रेकॉर्डच्या आधारे पोलिसांनी माहिती घेतली आणि भाषांतर केले. तर यामध्ये शिवा याचा घातपात झाल्याचे उघड झाले. त्यानुसार पोलिसांचे पथक सुनंदा राहत असलेल्या ठिकाणी गेले व तिला चौकशीसाठी कुडाळमध्ये आणले. त्यावेळी त्या ठिकाणच्या लोकांनी विरोध केला. मात्र चौकशीसाठी घेऊन जाणे गरजेचे असल्यामुळे तिला पोलीस घेऊन आले. कुडाळ पोलिसांनी चौकशी सुरू केल्यानंतर सुरुवातीला ती वेगवेगळ्या प्रकारे संदर्भाने जुळवणारी बतावणी करू लागली. अखेर पोलिसांनी खाकीचा हिसका दाखवल्यानंतर अनैतिक संबंधांमध्ये शिवा बाधा ठरत असल्याने प्रियकर राठोड व त्याचे नातेवाईक अजित व अधिक चव्हाण यांच्या मदतीने खून करून आत्महत्येचा बनावर असल्याची कबुली तिने पोलिसांना दिली. तिने सांगितले की माझ्या व सीतारामच्या अनैतिक संबंधामध्ये शिवा नायक बाधा ठरत होता, त्यामुळे त्याचा काटा काढला. सीतारामने 25 डिसेंबर 2024ला मला फोन करत शिवाचा गेम वाजवायचा आहे असे सांगितले होते आणि तिने ठीक आहे असे म्हटले होते. मध्यरात्री 12:30च्या दरम्यान ठरल्याप्रमाणे सीताराम व त्याचे 2 भाचे अजित व अधिक चव्हाण शिवा नायकच्या घरी आले. शिवा झोपला होता. ही संधी साधत सीतारामने शिवाचे पाय धरले तर अजितने त्याच्या तोंडावर जाड कापड ठेवून अधिकने दोरीने गळा आवळला. शिवाचा मृत्यू झाल्याचे समजतात तिघे तिथून निघून गेले. त्यानंतर ही घटना आत्महत्या वाटावी म्हणून पत्नी सुनंदाने गळफासचा बनावर रचला. त्यानंतर तिने शिवाच्या बहिणीला तसेच आपल्या आईला फोन करत शिवाने गळफास लावून आत्महत्या केल्याचे सांगितले. दरम्यान अजित चव्हाण कुडाळ येथे राहत होता आणि त्याचा भाऊ अधिक या घटनेपूर्वी 2 दिवस अगोदर विजापूरवरून कुडाळ येथे या कामासाठी आला होता अशी माहिती पोलीस निरीक्षक राजेंद्र मगदूम यांनी दिली. सीताराम याचा टेम्पो पोलिसांनी ताब्यात घेतला आहे. सीतारामची पत्नी अजित व अधिक यांच्या आईची कुडाळ येथे हजेरी ठेवली आहे. या प्रकरणातील प्रताप पवार त्याच्यासोबत मद्य पिण्यासाठी होता, त्यामुळे त्याची सुद्धा हजेरी लावण्यात आली. तिघे संशयित पसार असून यात अजून कोणाचा सहभाग आहे का तसेच कोणासाठी वापरलेले साहित्य हस्तगत करण्यासाठी पोलिसांनी कोठडीची मागणी केली. त्यानुसार सुनंदाला गुरुवारपर्यंत कोठडी सुनावण्यात आली आहे. शिवा याचा घातपात करणाऱ्या सीतारामसह त्याचे भाचे या सर्वांनी शिवाच्या अंत्यविधीला हजेरी लावली होती. आपल्यावर कोणताही संशय येऊ नये याची खबरदारी घेतली होती. मात्र कॉल रेकॉर्डमुळे सगळा प्रकार उघड झाला.